अगं आजकाल इतका थकवा येतोय ना मला, आणि वजनाचं तर सांगूच नको, इतकं वाढतंय. पाळीचा काहीच पत्ता नाहीये, कधी येते कधी नाही येत, दिवस चढतात उतरतात काहीच समजत नाही. आणि ही केस, याचं टक्कल पडायचं बाकी राहिलंय, मला कळतच नाही नेमकं मी काय करू. हे घे पाणी घे, शांत हो. अगं मग डॉक्टरांकडे जा, ही सगळी थायरॉइडची लक्षणं असू शकतात. डॉक्टरांकडे जा, थायरॉइडची टेस्ट करून घे. हो अगं केली ग टेस्ट, औषधं पण चालू आहेत, पण नाही ग तितकासा फरक पडत आहे मला. अगं थायरॉइड बरा होण्यासाठी फक्त औषधी पुरेशी नसतात ग, त्यासाठी व्यायाम करणं, योगासनं करणं पण तितकंच महत्वाचं असतं. हो का? मग नक्की कोणती योगासनं करायची मला पण सांग ना. हो ना, नक्की सांगेन मी. चल मी तुला फक्त अशी 5 योगासनं सांगणार आहे ज्याच्यामुळे तुझा थायरॉइड नक्की बरा होईल. आणि हो, सोबत आहाराची सुद्धा तेवढीच चांगली जोड असली पाहिजे. हा नमस्कार मंडळी, योगश्री विना या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओचं थंबनेल आणि सुरुवात बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण थायरॉइडवर काम करणारी, थायरॉइड दूर करणारी अशी 5 योगासनं बघणार आहोत. चला तर मग ही योगासनं कोणती आहेत ती आपण करायला सुरुवात करूया. थायरॉइड दूर करण्यासाठीचं पहिलं आसन आहे भुजंगासन. भुजंगासन करताना तुम्हाला तुमचा माथा जमिनीवरती ठेवायचा आहे. नंतर पायांच्या टाचा जुळवून घ्यायच्या आहेत. हाताचे तळवे छाती व पोटाच्या मध्यभागी शेजारी ठेवायचे आहेत. नंतर श्वास भरत भरत नाभीच्या वरचा भाग वर उचलायचा आहे. नजर समोर ठेवून श्वसन सामान्य ठेवायचे आहे. आपल्या क्षमतेनुसार आसनामध्ये थांबायचे आहे. श्वास सोडत सोडत हळूवार खाली यायचे आहे. माता जमिनीवर ठेवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे विश्राम करायचे आहे. आजचं आपलं दुसरं आसन आहे वृष्टासन. वृष्टासन करताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वज्रासनामध्ये बसावे. श्वसन सामान्य ठेवावे. नंतर दोन्ही गुडघ्यांवर उभे राहून आता आपले दोन्ही हात कमरेवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवावेत. आता श्वास भरत भरत कमरेतून मागे जावे. आपल्या क्षमतेनुसार आसनामध्ये थांबावे. आसनामध्ये असताना श्वसन सामान्य ठेवावे. हळूवार श्वास सोडत सोडत वरती यावे. अजून दुसऱ्या प्रकारे वृष्टासन करू शकतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे श्वास भरत भरत एक एक हात पायांच्या टाचेवरती ठेवा. त्यानंतर दुसरा हात देखील पायाच्या टाचेवर ठेवा. मान ढिल्ली सोडा. श्वसन सामान्य ठेवा. पाय पूर्ण जमिनीवरती ठेवून आपल्या क्षमतेनुसार आसनामध्ये थांबा व हळूवार श्वास सोडत सोडत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मूळ स्थितीमध्ये येऊन बसा. श्वसन सामान्य ठेवा व विश्राम करा. आपले तिसरे आसन आहे सेतुबंधासन. सेतुबंधासन करण्यापूर्वी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मान डाव्या बाजूला ठेवून विश्राम करावा. नंतर आपली मान सरळ करा. डावा पाय गुडघ्यातून दुमडून उभा करावा. उजवा पाय गुडघ्यातून दुमडून उभा करावा. त्यानंतर आपल्या दोन्ही पायामध्ये समान अंतर ठेवावे. आपल्या हाताने आपल्या पायांचे घोटे पकडावेत. लक्षात ठेवा, जर आपले हात घोट्यांपर्यंत पोहोचत नसतील तर हातांचे तळवे जमिनीवर ठेवल्यास चालतील. आता आपल्याला श्वसन सामान्य ठेवायचे आहे. आपल्या खांद्याच्या जोरावर हळूवार कंबर वर उचला. श्वसन सामान्य ठेवा. आपल्या क्षमतेनुसार आसनामध्ये थांबायचे आहे. लक्षात घ्या, आसन करत असताना कुठेही श्वसन थांबवायचे नाही. श्वसन चालू ठेवायचे आहे. आता हळूवार आपल्या क्षमतेनुसार कंबर खाली घ्या. आपले दोन्ही पाय गुडघ्यातून हळूवार सरळ करायचे आहे. त्यानंतर मान डाव्या बाजूला करायची. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवायचे आणि विश्राम करायचे आहे. चौथा आसन आहे सर्वांग आसन. सर्वांग आसन करण्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून उभे करावेत. नंतर 90 अंशामध्ये पाय उभे करावेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कमरेच्या जोरावरती आपल्याला पूर्ण पाय मागे नेऊन मग पुन्हा पूर्ण पाय उभे करायचे आहेत. श्वसन सामान्य ठेवा. आपल्या क्षमतेनुसार आसनामध्ये थांबायचे आहे. कुठेही श्वास आपल्याला थांबवून ठेवायचा नाही. आता हळूवार आपल्याला आपले पाय पूर्व स्थितीमध्ये डोक्याच्या दिशेकडे घेऊन जायचे आहे. आपल्या हातांच्या स्नायूंनी व पोटांच्या स्नायूंनी हळूवार आपले पाय
कुठेही झटका न देता जमिनीच्या दिशेने आणायचे आहेत। लक्षात घ्या, हे आसन करताना आपल्याला हळूवार कोणत्याही प्रकारे घाई न करता करायचे आहे। आता विश्राम करा। हे आसन सोप्या पद्धतीने करण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भिंतीला पाय टेकवून पाठीवर झोपावे। आता हळूवार भिंतीवरती पाय सरळ करावेत। आपले दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत। या आसनामध्ये आपल्या क्षमतेप्रमाणे 5, 10 ते 20 सेकंद थांबा। त्यानंतर श्वसन सामान्य आहे का याकडे लक्ष ठेवा। आपल्या क्षमतेनुसार आसनामध्ये थांबल्यानंतर हळूवार आपल्या हाताचा सपोर्ट आपल्याला काढायचा आहे। कंबर जमिनीवरती ठेवा, पाय गुडघ्यातून दुमडून डाव्या कुशीला वळा आणि विश्राम करा। शेवटचे व 5वे आसन मत्स्यासन। मत्स्यासन करताना पाठीवर झोपून एकेका पायाने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पद्मासन घालावे। नंतर आपल्या दोन्ही हातांचे तळवे खांद्यांच्या शेजारी ठेवावेत व मान उचलून टाळूचा भाग जमिनीवरती ठेवावा। नंतर दोन्ही हातांच्या बोटांनी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खालून पायाचे अंगठे पकडावेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताचे कोपरे जमिनीवरती दाबून ठेवावेत। श्वसन सामान्य ठेवा। आपल्या क्षमतेनुसारच 10-20 सेकंद आसनामध्ये थांबा। हातांच्या मदतीने मान उचलून सरळ करा। पद्मासन सोडून विश्राम करा। विश्राम स्थितीमध्ये श्वसन सामान्य ठेवावे। पद्मासन येत नसल्यास मत्स्यासन कसे करावे? आपले दोन्ही पाय जुळवून घ्यावेत। दोन्ही हात खांद्याच्या शेजारी ठेवून मान वर उचलून टाळूचा भाग जमिनीवरती लावावा। हात मांडीवर ठेवावेत व श्वसन सामान्य ठेवून आपल्या क्षमतेनुसार आसनामध्ये थांबावे। नंतर दोन्ही हाताच्या मदतीने मान सरळ करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे विश्राम करावा। तर ही होती आपली थायरॉइड दूर करणारी 5 आसनं। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला थायरॉइड असेल तर त्यांना ही योगासनं शेअर करा। त्यांना सुद्धा योगासनं करू दे, फिट होऊ दे, त्यांना सुद्धा त्यांच्या त्रासांपासून दूर होऊ दे। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल वरती क्लिक करा। कारणच तसं आहे, ते म्हणजे या आठवड्यामध्ये सॅटर्डे शेअरिंगच्या भागामध्ये फक्त 10 गोष्टींनी आपण कसं आनंदी राहू शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि निरोगी जगा।